नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कबनूरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी. समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि कष्टकरी समाजाच्या संघर्षाचा बुलंद आवाज ठरलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती कबनूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजात समता, बंधुता व मानवतेचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 1 ऑगस्ट रोजी कबनूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, तालुका पंचायत सदस्य प्रकाश पाटील, उपसरपंच सुधीर लिगाडे, मधुकर मनेरे, प्रमोद पाटील, बबन केटकाळे, प्राध्यापक रवींद्र पाटील, बाळासाहेब माने, मिलिंद कोले, सुधीर पाटील, जयकुमार काडाप्पा, निलेश पाटील, अशोक पाटील, उदय गीते, अमोल पाटील, संजय कट्टी, अजित खुडे, सागर चराटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही आजच्या समाजाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाला गावातील युवा कार्यकर्ते तसेच आजी-माजी सदस्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गवरे यांनी केलं, तर कुंदन आवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हिरकणी न्यूजसाठी पत्रकार लखन कांबळे.